मानवतेचा अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी प्रसंग बीड येथे घडला आहे। अपघातात गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय संग्राम रमेश गाडे यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आलं। या असहाय्य दुःखाच्या क्षणी संग्रामच्या वडिलांनी घेतलेला निर्णय संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे। माझा वाघ जातोय पण अनेकांचे जीव वाचवायला, असे म्हणत त्यांनी मुलाचे अवयव दान करण्यास संमती दिली आहे। यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक आणि डॉक्टरांच्या पथकाने तातडीने प्रक्रिया सुरू केली। किडनी, लिव्हर आणि डोळे यासारखे महत्त्वाचे अवयव दान करण्यात आले असून हे अवयव गरजू रुग्णांना नवजीवनदान देणार आहेत। बीड जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अवयव दानाची प्रक्रिया पार पडल्याने वैद्यकीय क्षेत्रातही यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे। एका मुलाच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी रमेश गाडे कुटुंबाने घेतलेला हा निर्णय मानवतेचा सर्वोच्च आदर्श ठरत आहे। संग्राम आज आपल्यात नसला तरी त्याच्या अवयवांमधून तो अनेकांच्या जीवनात कायम जिवंत राहणार आहे। अवयवदान हेच खरे जीवनदान असल्याचं खरं या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। बीड आवाज न्यूज, बीड। समजा एखाद्याचं लेकरू समजा ते तर मला म्हणले तुम्ही समजा दृष्टी दिली तर तो माणूस तुम्हाला आणून भेटू, तर तो माझ्या मुलाच्या रूपात मला दिसल, ह्याचा मला आनंद होईल। आणि मुलगा गेला हे दुःख बी आहे, पण त्यापेक्षा आनंद खूप मोठा होईल। खरं तर दुःखातला एक वेगळा आनंद मानण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे। खरं तर यामधून तुम्ही लोकांना काय संदेश देता? काय नाही, असं हे अवयव मातीत जळून जाण्यापेक्षा कुणाला तरी दृष्टी द्या, कुणाला तरी हे अवयव दान द्या, जेणेकरून समाजाला काहीतरी हे हेवा वाटण असं कार्य करा। नाव सांगा तुमचं? मी रमेश यशवंतराव गाडे, राक्षस देवीचे। आज दिनांक 7 मार्च 2026 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे संग्राम रमेशराव गाडे नावाचा जो एक तरुण युवक होता, त्यांचा 5 तारखेला जेजुरी रोडवर अपघातामध्ये त्याचा हेड इंजुरी झाली। त्यांना हेड इंजुरीमध्ये त्याचा जे आहे तो पॅरायटल बोन जो आहे तो डिप्रेस फ्रॅक्चर झाला होता। 6 तारखेला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांनी त्याच्यावर ऑपरेशन केलं। ऑपरेशन केल्यानंतर रुग्ण शुद्धीवर काही आला नाही आणि रुग्ण कोमामध्ये होता। 7 तारखेला रात्री 1:16 जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कोमा अवस्थेमध्ये ह्या रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले। रुग्ण हा व्हेंटिलेटर होता, त्याला आम्ही व्हेंटिलेटरवर ICU मध्ये घेतल्यानंतर असं लक्षात आलं की तपासणीमध्ये असं लक्षात आलं की रुग्ण ब्रेन डेथ आहे। तर ब्रेन डेथची जे काही तपासण्या राहते, ॲपनिया टेस्ट जी राहते, ती तपासणी केल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाच्या नेत्रदानाविषयी थोडी कल्पना देण्यात आली। महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामध्ये राज्याच्या आरोग्यमंत्री साहेबांच्या निदर्शनानुसार रुग्ण अवयवदानाविषयी जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये इथे आपण एक पथक तयार केलेलं आहे। त्या अनुषंगाने त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांसोबत जेव्हा चर्चा केली तेव्हा रुग्णाचे जे नातेवाईक होते त्यांचं असं म्हणणं होतं की माझा मुलगा हा सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर राहायचा, त्याच्यामुळे त्याचे डोळेच कशाला, जर असं जर झालं आहे तर त्याचे पूर्ण जे काही अवयव दुसऱ्याच्या कामात पडतील आणि दुसऱ्यांना नवीन जीवनदान मिळेल। त्या अनुषंगाने आम्ही त्याचे अवयव दानासाठी तयार आहोत, जेणेकरून माझा मुलगा ते गेला परंतु बाकीच्यांना त्याच्यापासून नवीन आयुष्य मिळेल, त्याचं आम्हाला समाधान राहील। तर या अनुषंगाने त्यांच्या वडिलांना जेव्हा पूर्ण कल्पना दिली तर ते स्वतःहून तयार झाले। मग आम्ही पूर्ण जे कागदाची जी काही प्रक्रिया होती अवयव दानासंदर्भामध्ये ती ताबडतोब मी व माझे सहकारी डॉक्टर प्रीतम लोथ तसेच माझे रुग्णालयाचे कर्मचारी व डॉक्टर्स यांनी ताबडतोब आम्ही कार्यालयीन प्रक्रिया जी आहे कागदपत्राची ती पूर्ण केली। संभाजीनगर येथे जे रेफरल सेंटर आहे जिथे आपल्याला ऑर्गन डोनेशनची आपल्याला करता येते, त्या अनुषंगाने तिथे संपर्क करण्यात आला, त्या डॉक्टरांशी बोलण्यात आलं। रुग्णाचे सर्व बाकी जे काही सर्व अवयव होते, श्वासोच्छ्वासाची जी काही गती होती, बाकी जे काही ऑर्गन होते, त्या अनुषंगाने त्यांना ऑक्सिजनवर, व्हेंटिलेटरवरून ऑक्सिजनवर आणि परत व्हेंटिलेटरवर वरिष्ठ जे आहे रुग्णालय तिथे संदर्भित करण्यात आले, जेणेकरून त्यांचे रुग्णाचे जे अवयव आहे ते इतर रुग्णांच्या कामात पडतील आणि त्यांना नवीन आयुष्य मिळेल।